की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित पक्षाला मतदान केल्यामुळं कुठल्या पक्षाचा फायदा होतो. वंचितनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हे प्रकाश आंबेडकर ठरवतील. पण आज सोलापूरमध्ये वंचितच्या उमेदवारांना माघार घेतलेली आहे, त्याचे मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, जे 2019च्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट झालं की एका बाजूला मोदींच्या विरोधात एक उमेदवार द्यायचा आमचा प्रयत्न असताना अनेक उमेदवार उभं करून विरोधी पक्षांची मतं विभाजन करण्यामुळं काय होतं ते 2019ला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळं सोलापूर सकट 7 इतर जागांचं आमचं नुकसान झाल्याने भाजपचे खासदार निवडून आले. हा इतिहास स्पष्ट आहे. एका ठिकाणी तर MIM आघाडीचा खासदारही निवडून आला. म्हणून यावेळेला आम्ही एकंदरीतच विचार केला की विपक्षी मतांचं विभाजन होऊ देता कामा नये. कारण भाजपला तेच पाहिजे होतं. भाजप फक्त 30% जनाधार आहे. 70% लोक भाजपच्या विरोधात असताना देखील का निवडून येतात, तर ते विरोधी पक्षाचं विभाजन करण्यामध्ये यशस्वी होतात. आणि म्हणूनच यावेळेला MIMनी वंचितची साथ सोडली. 2019ला वंचित आणि MIM आघाडीला 7% मतं होती. आता MIM जर सोडून गेलं तर वंचितकडं 19च्या तुलनेमध्ये 3% मतं राहिली असं मला वाटतं. आणि आता हा जो संविधान बचावाचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि कोणीही जर भाजपच्या विरोधात उमेदवारी केली आणि विरोधकांची मतं जर विभाजित केली तर त्याचा फायदा भाजपला होतो हे लोकांना कळलं आहे. तर त्यामुळं आता वंचितच्या उमेदवारीमुळं किती टक्के मतं त्यांना पडतील हे त्यांना लखलाभ आहे, ते ठरवतील. मला ते फार मोठे नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं माझी त्यांची वेळ मागावी किंवा त्यांची चर्चा करावी एवढी काही उंची नाही हे मी मान्य करतो. परंतु माझी आंबेडकरी जनतेला विनंती आहे की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित पक्षाला मतदान केल्यामुळं कुठल्या पक्षाचा फायदा होतो. कारण आज एकतर इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल किंवा मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. तर वंचितच्या उमेदवारीमुळं कुणाचा फायदा होतो तरी अगदी सद्विवेक बुद्धीला विचारलं पाहिजे, निर्णय घेतला पाहिजे. तुमची जरी अशी भूमिका असली तरी ते असं म्हणतायत की काँग्रेस सेटलमेंट करतं आणि मोदींच्या विरोधात लढण्यासाठी मुख्य विरोधक हे आम्हीच आहोत, मीच मुख्य विरोधक मोदींना आहे. काय त्याच्यावर मी काय भाष्य करणार. जर त्यांना त्यांचं ते असं मत असेल तर त्यांना लखलाभ आहे. पण वारंवार अशा पद्धतीची स्टेटमेंट्स येणं किंवा प्रत्येक वेळेला हा जागा वाटपामध्ये वेगवेगळे मुद्दे काढून जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आणखीन वाढवणं या भूमिकेकडे कशा पद्धतीनं बघता. शेवटी 2019ला जागा वाटप झालं नाही, आता झालं नाही. आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे मी काही स्वभावाचा दोष बिलकुल नाही. मी काही त्याबद्दल टिप्पणी करणार नाही. मी माझ्या माहितीप्रमाणे मी नसलो तरी त्यांना 5 खासदारकीच्या जागा देऊ केल्या होत्या. त्यांनी का स्वीकारला नाही ते त्यांना तुम्ही विचारायला लागेल. मी त्यांच्यावर व्यक्तिगत काही बोलणार नाही. त्यांनी जर मोदींच्या ऐवजी काँग्रेसवर त्यांना टीका करणं परवडत असेल तर त्यांनी करावी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.